नमस्कार, गुड मॉर्निंग. मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत आहे माझी सहकारी फरा. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी आणि लोकशाही मराठीमध्ये 8 वाजताच्या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत पेपरच्या बातम्या. पेपर वाचण्याची तुमची सवय असेल, पण धावपळीच्या जीवनामध्ये सकाळी सकाळी चहासोबत पेपर वाचायला मिळत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी ठळक बातमीपत्रामध्ये जे काही आघाडीचे वर्तमानपत्र आहेत, पेपर आहेत, त्याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत त्या तुमच्या समोर आणत असतं. आणि आज सुद्धा अशाच काही ठळक बातम्या, अशाच काही हेडलाईन्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. सगळ्यात आधी आपण बघूयात लोकसत्तामध्ये नेमकी काय हेडलाईन आहे ती. लोकसत्तामध्ये आजची हेडलाईन आहे काँग्रेसमध्ये गळीत हंगाम. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षाचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर येत्या 2 दिवसात आपली पुढील भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी जाहीर केलं असलं तरी ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकीं पाठोपाठ एक माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील उभ्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील तिसऱ्या पक्षालाही मोठी गळती लागल्याचं स्पष्ट झालंय, अशी ही हेडलाईन आहे. तर चव्हाणांबरोबर आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे आणि हीच हेडलाईन आज लोकसत्ताची आहे. काँग्रेसमध्ये गळीत हंगाम या मथळ्याखाली लोकसत्तामध्ये अशोक चव्हाण यांनी जे काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे त्यावरून भाष्य करण्यात आलं आहे. लोकसत्ताची ही हेडलाईन आपण बघितलेली आहे. कारण नक्कीच खरं तर यानंतर जी पुढची बातमी येते आहे कतारबाबतची आहे. कतारमधून भारतीय माजी नौसैनिकांची सुटका झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही आजची वर्तमानपत्राची बातमी आहे. कतारमध्ये हेरेगिरीच्या आरोपावरून शिक्षा सुनावण्यात आलेल्या 8 भारतीय माजी नौसैनिकांची रविवारी नाट्यमयरित्या ही सुटका झालेली आहे. महाराष्ट्र टाइम्सची ही महत्त्वाची बातमी आहे. 8 पैकी 7 जण मायदेशी परतल्याचं सोमवारी सकाळी परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं. खरं तर कमांडर पूर्णेंदू तिवारी हे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अद्याप कतारमध्येच असून ते लवकरच परत येतील अशी ही अपेक्षा मंत्रालयाने व्यक्त केली. गेल्या 1.5 वर्षापासून कतारच्या कैदेत असलेल्यांची सुटका हे केंद्र सरकारच्या मत्सुदेगिरीचं मोठं यश मानलं जातं. फरा निश्चितच कारण हे केंद्र सरकारच्या मुत्सद्देगिरीचं मोठं यश मानलं जाते आणि हीच हेडलाईन होती. त्यानंतर आता पुढची हेडलाईन आपण बघू शकतोय. गद्दारांना गाडून टाकू मटाची ही हेडलाईन आहे. तर स्वतंत्र आरक्षण कशाला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणाबाबतचा सर्वेक्षण अहवाल लवकरच सरकारला देणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर मटाची ही हेडलाईन आपण बघू शकतोय. स्वतंत्र आरक्षणावर क्वेश्चन मार्क उपस्थित केला आहे. मराठा समाजाबाबतचा सर्वेक्षण अहवाल लवकरच सरकारला दिला जाणार आहे. मराठा समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तर या अहवालाद्वारे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारला केली जाणार आहे अशी खात्रीलायक माहिती पुढे आली आहे. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब करून हा अहवाल राज्य सरकारला देण्यात येणार आहे. हा अहवाल वेळेत मिळाल्यास राज्य सरकार 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे. तर राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी जबाबदारी राज्य सरकारनं दिली होती आणि त्यानुसार आयोगानं मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील घटकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील सुमारे 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं. त्याचा एक टीबी इतका माहिती साठा संकलित करण्यात आला होता आणि त्यानंतर गोखले इन्स्टिट्यूट तर्फे त्याचं विश्लेषण करून त्याचा अहवाल मागासवर्ग आयोगाकडे रविवारी देण्यात आला आहे. आणि तरी सुद्धा आरक्षणाविषयी, स्वतंत्र आरक्षणाविषयी प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित करण्यात आलं आहे. मटाची ही आजची हेडलाईन आपण बघू शकतोय. सकाळी सकाळी चहा पिताना पेपर वाचायची सवय तुम्हाला असेल, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळे लोकशाही मराठीच्या पेपरच्या बातम्या आपण या ठिकाणी बघू शकतोय. मटाची आजची हेडलाईन काय आहे ते आपण इथं बघितलेलं आहे. करण नक्कीच आता सकाळमधली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. माजी कर्मचारी मायदेशी आले आहेत. कतारमधून त्यांची सुटका झालेली आहे. सरकारच्या मत्सुदेगिरीला मोठं यश आल्याचं या ठिकाणी बोललं जाते. हेरगिरीच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या नौदलाच्या 8 माजी कर्मचाऱ्यांची कतारनं सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या 8 पैकी 7 जण भारतात परतलेले आहेत. तर भारत सरकारने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने आमची सुटका शक्य झाली असं या कर्मचाऱ्यांनी मायदेशी परतल्यानंतर सांगितलंय. निश्चितच कारण सकाळची ही हेडलाईन आपण बघितलेली आहे सकाळ पेपरची आणि त्यानंतर सामनामध्ये आजची हेडलाईन काय आहे ते आपण बघूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसंवाद ही आजची हेडलाईन आहे सामनाची. आता काँग्रेस व्याप्त भाजप होईल असा टोमणा सुद्धा लगावण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल पाहायला मिळतो आणि त्यावरूनच सामनाची हेडलाईन आपण बघतोय. आदर्श घोटाळ्यावर दबाव, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसशी हात सोडला
अशी ही हेडलाईन सामनाची आज आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे, आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि त्यावरूनच या ठिकाणी काही सवाल उपस्थित केलेले आहेत. निवडणूक आयोग म्हणून जो लबाड बसलेला आहे त्यानं शिवसेना राष्ट्रवादी चोरांच्या हातात दिली. आता काँग्रेस सुद्धा अशोक चव्हाणांच्या हातात देतात का ते बघूयात, असा टोमणा सामनाच्या या प्रमुख बातमीमधून लगावण्यात आला आहे. लवकरच भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेला नेताच असेल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर लगावला. तर भाजप भाडोत्री लोकांना पक्षात घेऊन निष्ठावंतांच्या डोक्यावर बसवतंय. काही दिवसांपूर्वी भाजपचा नारा काँग्रेस मुक्त भारत असा होता. आता त्यांचीच परिस्थिती काँग्रेस व्याप्त भाजप होईल असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरेंनी चढवलाय. अशी ही बातमी सामनाची आजची महत्त्वाची बातमी आहे. टाइम्स ऑफ इंडियाची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज आली आहे. पोलिसांनी सीमा सील केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी राजधानीकडे कूच करण्यास आता कुठलाही मार्ग शिल्लक नाही. ही 2020-21 दरम्यान दिल्लीतील आंदोलनाची ही पुनरावृत्ती असल्याचं देखील बोललं जात आहे. नवी दिल्ली, गाझियाबाद येथे हजारो शेतकऱ्यांनी पायी मोर्चा तसेच घोडे आणि ट्रॅक्टर चालवून नवी दिल्लीत गेल्या 3 वर्षांहून अधिकचा काळ लोटला. सरकारला नोव्हेंबर 2021 मध्ये 3 शेतीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यास भाग पाडले. राष्ट्रीय राजधानीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली. पिकांच्या किमान आधारभूत किमतीची हमी देण्यासाठी कायदा लागू करण्यासह त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी 2 शेतकरी संघटनांच्या दिल्ली चलो कॉलनंतरची ही सध्याची परिस्थिती आहे. तर रात्री उशिरा 2 केंद्रीय मंत्र्यांनी चंदीगडमधील शेतकरी नेत्यांशी केलेली चर्चा ही निष्फळ ठरल्याची बातमी आता या वर्तमानपत्रात छापून आली. निश्चितच टाइम्स ऑफ इंडियाची ही हेडलाईन आपण बघितलेली आहे, कारण या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे आंदोलन दिल्लीमध्ये धडकणार आहे, पण ते दिल्लीमध्ये येऊ नये यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते दाखवण्यात आलं आहे. 2020-21 दरम्यान दिल्लीतील आंदोलनाची ही पुनरावृत्तीची शक्यता अशी हेडलाईन आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.